हाय डिअर स्टुडंट, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय युजिंग सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रेशन डिपेंड ऑन टू रिझल्ट. सो दोन रिझल्ट आहेत, त्याच्यावरती डिपेंडंट एक्झाम्पल बघणार आहोत. तर सुरुवातीला जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट मी इथं रिकॉल करतो. सो रिझल्ट 1, it is what integration of f dash of x upon f of x dx. असं जर का तुमचा इंटिग्रेशनचा जो आतला फंक्शन आहे म्हणजे इंटिग्रँड ह्या टाइप मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येईल, लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो फॉर एक्झाम्पल, सपोज इंटिग्रेशन ऑफ cot x dx इज इक्वल टू, cot x चा डायरेक्टली इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाहीये, पण जो इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला दिलाय तो ह्या फॉर्म्युल्यावरनं डिराइव्ह केलाय. So cot x can be written as what? Cos x upon sin x. Okay. So what is this? This is nothing but denominator काय आहे तुमचा? Yes, denominator is f of x and numerator is what? Its derivative. It is called as integration of f dash x upon f of x dx. So त्यामुळे ह्याचा जो इंटिग्रेशन आहे तो इंटिग्रेशन काय येईल? इट इज log of denominator is what? sin x plus c. सेकंड रिझल्ट लक्षात येतोय. ह्या रिझल्ट कसा अप्लाय करायचा? न्यूमरेटरला काय पाहिजे? डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. नाउ रिझल्ट सेकंड. सो रिझल्ट सेकंड हा काय आहे? येस, इट इज इंटिग्रेशन ऑफ f dash x upon root f of x dx is equal to 2 root f of x plus c. So this is what? This is simply जसं आपण 1 upon root x चं इंटिग्रेशन काढतो त्याचप्रमाणे इथे काय केलंय, रूट f of x is equal to t पुटअप केला. ओके, सो f dash x into dx is equal to काय भेटतो आपल्याला? dt. तर हे सबस्टिट्यूशन केल्यावर इंटिग्रेशन कशामध्ये कन्वर्ट होतो? यस, इट इज नथिंग बट dt अपॉन रूट t. सो dt अपॉन रूट t म्हणजेच 1 अपॉन रूट x चा जो इंटिग्रेशन आहे तो आपण फाइंड आउट केलाय. इट इज व्हॉट? 2 रूट t प्लस c. So 2 root t is nothing but what? It is 2 root t means root f of x. म्हणजेच थोडक्यात इंटिग्रेशन ऑफ f dash x अपॉन रूट f of x असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येईल? 2 इंटू रूट f of x प्लस c. आपण काय करणार आहोत ह्या लेक्चर मध्ये, जो रिझल्ट 1 आहे आणि रिझल्ट 2 आहे ह्याच्यावरती डिपेंडंट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, म्हणजे दिलेले एक्झाम्पल ह्या दोन्हीपैकी एका फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर आपल्याला काय करायचंय? येस, वी कॅन सॉल्व्ह दिस एक्झाम्पल बाय युजिंग दिस रिझल्ट. So now we'll see examples. Example first, write down question. Integrate the following function. Integrate the following function with respect to x. Okay, the example first, 1 upon 1 plus e raised to minus x.
सो सोल्युशन मध्ये अगोदर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहून घ्या. इट इज व्हॉट 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स. सो आता हा एक्झाम्पल डायरेक्टली बघितल्यावर तुमच्या लक्षात येणार नाही की दिस कॅन बी कन्वर्टेड इन टू द फॉर्म ऑफ व्हॉट दिस रूल फर्स्ट और रूल सेकंड. पण तुम्ही थोडं जर का सिम्प्लिफिकेशन केलं दिलेलं एक्झाम्पल, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा एक्झाम्पल आयदर रूल 1 किंवा रूल 2 यूज करून आपण सॉल्व करू शकतो. सो आता हा एफ ऑफ एक्स इथं सिम्प्लिफाय करणार आहे. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स इज नथिंग बट व्हॉट 1/e रेस टू एक्स. हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? येस, इट इज व्हॉट e रेस टू एक्स प्लस 1/e रेस टू एक्स. हा न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल? येस, दिस इज नथिंग बट e रेस टू एक्स अपॉन e रेस टू एक्स प्लस 1. सो आता तुमच्या लक्षात येईल डिनॉमिनेटर काय आहे e रेस टू एक्स प्लस 1, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे e रेस टू एक्स. सो सिम्पली दिस इज इन द फॉर्म ऑफ व्हॉट rule 1. So by using rule 1 you can find out its integration किंवा सबस्टिट्यूशन ने पण हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. सो I will write here, consider I is equal to integration of e raised to x upon e raised to x plus 1 dx. Okay, so इथं मी मेन्शन करतो by using rule first. What is the rule first? Integration of f dash x upon f of x into dx is equal to log of mod of f of x plus c. So काय यूज करतोय आपण हे रूल तुमच्या लक्षात येत असेल. ओके, बिकॉज व्हॉट इज युअर एफ ऑफ एक्स इथं मी साईडला लिहितोय लक्षात येण्यासाठी. एफ ऑफ एक्स काय बघा डिनॉमिनेटर. Yes, it is e raised to x plus 1. What is f dash of x? What is the derivative of e raised to x plus 1? It is e raised to x. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कुठं अवेलेबल आहे? न्यूमरेटरला. सो वी कॅन यूज रूल 1. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन आय इज इक्वल टू काय येईल? येस, आय विल राईट डायरेक्टली व्हॅल्यू. It is what? Log of, what is denominator? It is e raised to x plus 1. So log of mod of e raised to x plus 1 plus c. So अशा प्रकारे आपण काय करू शकतो? डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती अवेलेबल असल्यामुळं रूल फर्स्ट यूज करून डायरेक्टली इंटिग्रेशन आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. ओके, so next example, consider. See, it is 1 minus tan x upon 1 plus tan x. थोडंफार सिम्प्लिफिकेशन केल्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल कोणत्या फॉर्म मध्ये आहे ते कळणार नाही. तर सुरुवातीला मी दिलेला फंक्शन लिहून घेतोय. सो लेट आय इज इक्वल टू f of x is equal to 1 minus tan x upon 1 plus tan x. आता इथं बघा काय करता येईल. यस, tan x we can write as tan x is nothing but what? Sin x upon cos x. So हा काय आला? Sin x upon cos x divided by 1 plus sin x upon cos x. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल आपल्याला? cos x मायनस sin x डिवायडेड बाय cos x येईल डिवायडेड बाय cos x प्लस sin x. काय केलं आपण? हा जो cos x आहे तो इथं मल्टिप्लाय करून घेतला. हा cos x इथं मल्टिप्लाय करून घेतला. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? cos x प्लस sin x अपॉन cos x यायला पाहिजे. ओके, सो आय विल राईट हियर cos x. आता काय होईल? cos x get cancels. Okay, so what is our final function? It is
cos x minus sin x upon cos x plus sin x. सो तुम्ही जर का व्यवस्थित ऑब्झर्व केला तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह cos x इट इज व्हॉट, cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन x, तो इथं अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x, तो इथं अवेलेबल आहे. म्हणजेच थोडक्यात डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला काय आहे अवेलेबल आहे. ओके, so therefore we can use consider I is equal to integration of cos x minus sin x upon cos x plus sin x. So again we can say that directly by using rule 1. So what is rule 1? Okay, so इथे लिहू शकतो आपण by using rule 1 काय येईल इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x into dx is equal to log of mod of f of x plus c. सो हा रूल इथं आपण यूज करू शकतो. इथं आपला f of x काय cos x plus sin x आहे आणि f dash of x ची व्हॅल्यू काय yes it is what minus sin x plus cos x, म्हणजेच ही टर्म कशी लिहू शकतो आपण cos x minus sin x. So therefore integration I is equal to yes काय येईल log of mod of what is denominator, it is cos x plus sin x plus c. सो अशा प्रकारे आपण ह्या रूलचा यूज करून काय करू शकतो डायरेक्टली वी कॅन फाइंड व्हॉट integration of given function. Okay, so next example consider example E. It is what x upon under root a square minus x square. सो अगोदर सोल्युशन मध्ये दिलेला फंक्शन लिहून घेऊया. सो लेट f of x is equal to what x upon under root a square minus x square. सो काय आता बघा डिनॉमिनेटरचं काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो इथं काय करू शकता तुम्ही डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस टू एक्स बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ व्हॉट इंटिग्रेशन ऑफ, आपल्याला रूल सेकंड यूज करायचा आहे. सो व्हॉट इज रूल सेकंड आय विल राईट हियर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स टी एक्स इज इक्वल टू 2 root f of x dx. ओके, सो हे आपल्याला इथं लिहायचं आहे. सो व्हॉट इज f of x हियर, f of x इज ओके. तो कन्सिडर अगोदर आपण इंटिग्रेशन घेऊया. कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. सो इथं काय होईल जो फंक्शन आहे डिनॉमिनेटर, तो डिनॉमिनेटर फंक्शन काय बघा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कन्सिडर इथं एफ हा ऑलरेडी यूज केलेला आहे. सो त्यामुळे इथं काय लिहितो जी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे जी मीन्स जी ऑफ एक्स. सो व्हॉट इज जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स इज मायनस टू एक्स, किंवा तुम्ही काय करा डायरेक्ट टी सबस्टिट्यूशन यूज करा. सो यू कॅन राइट इट बाय यूजिंग सबस्टिट्यूशन टी. ओके, so put
a square minus x square is equal to t. ओके, सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, -2x dx इज इक्वल टू dt, म्हणजेच x dx इज इक्वल टू काय भेटेल, -dt अपॉन 2. सो ते इथे सबस्टिट्यूशन करूया. सो त्यामुळे इंटिग्रेशन 1 becomes, yes, so what is its integration? बघा आय ची व्हॅल्यू काय आहे इथं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स dx ची व्हॅल्यू काय आली, इट इज -dt अपॉन 2 इंटू 1 अपॉन रूट टी. सो हा -dt अपॉन 2 मीन्स -1 अपॉन 2 आउटसाइडला काढतो, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट टी dt. So काय integration of 1 upon root t dt? It is 2 root t. Okay, so by using that, -1 upon 2 as it is, as a integration काय आला, 2 root t plus c. So इथे 2 काय होईल, yes, 2 will get cancels. So minus root t. t means what? t ची व्हॅल्यू काय, a square minus x square plus c. So this is the what, value of required integral. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला जो इंटिग्रेशन आहे तो सॉल्व करू शकता. ओके, so now we will move to next example. Next example. Okay, so consider next example. F काय बघा, काय दिलं तुम्हाला, f of, okay, I will not write f of x. Okay, so next example, sin x into cos x divided by under root 3 sin square x minus 2 cos square x. So सोल्युशन मध्ये डायरेक्ट काय घेऊया आपण, कन्सिडर I is equal to integration of sin x into cos x divided by 3 sin square x minus 2 cos square x into dx. आता इथे f of x आपण काय कन्सिडर करू, जो रूट मधला टर्म आहे तो काय कन्सिडर करू, f of x, it is what, 3 sin square x minus 2 cos square x. तो जेव्हा तुम्ही ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्याल, तो डेरिव्हेटिव्ह काय बघा, येस, इट इज व्हॉट, 3 as it is sin square x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, into 2 sin x into cos x. ओके, बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is cos x. त्याचप्रमाणे -2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ cos square x is what, 2 cos x into derivative of cos x is what, minus sin x. जेव्हा तुम्ही हे सिम्प्लिफिकेशन कराल, इट इज व्हॉट, 6 sin x into cos x, आणि इथे काय होईल, मायनस आहे, इथे एक मायनस आहे, सो इट बिकम्स व्हॉट, 4 sin x into cos x, so it becomes what, 10 sin x into cos x. सो f dash x ची व्हॅल्यू काय आली, 10 sin x into cos x. पण आपल्याजवळ काय आहे, इथं फक्त sin x into cos x आहे. ओके, सो त्यामुळे इथं आपण जो हा 2 आहे
तो 2 काय करणार आहोत इकडून डिवाइड करणार आहोत म्हणजेच काय येईल येस ओके सो डिनॉमिनेटर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय अवेलेबल असायला पाहिजे 10 साइन एक्स इंटू कॉस एक्स तर इथं जो न्यूमरेटरला जो आहे तो आपण इथं 10 ऍडजस्टमेंट करू शकतो येस सो इथं आपल्याजवळ काय आहे फक्त साइन एक्स कॉस एक्स आता आपण लिहूया तोच इंटिग्रेशन येस सो आय इज इक्वल टू आपण जो 10 आहे तो इथे ऍडजस्ट केला हा डिवाइड केला आणि इथं मल्टिप्लाय केला 10 साइन एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय अंडर रूट 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स सो काय भेटतोय इथं बघा येस सो रूल कोणता यूज करतोय आपण सेकंड सो राईट डाउन by using rule second. So what is rule second? It is integration of f dash x upon root f of x into dx is equal to it is what 2 root f of x plus c. ओके सो अशा प्रकारे हा रूल यूज करून इंटिग्रेशन 1 ची व्हॅल्यू काय येईल बघा I will write this as integration 1 so 1 becomes I is equal to 1 upon 10 outside ला आहे तसा into ह्याची इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय 2 into root f of x हा जो टर्म आहे yes it is nothing but what your f of x so it becomes what 3 sin square x minus 2 cos square x plus c so 2 upon 10 is nothing but what 1 upon 5 into bracket 3 sin square x minus 2 cos square x plus c. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो रूल 1 अँड रूल 2 फाइंड आउट करू म्हणजे यूज करून दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो ओके सो रूल 1 आणि रूल 2 व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून हे रूल ऑब्जेक्टिव्हला देखील विचारू शकतात ओके सो नेक्स्ट टाईपचे जे एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या टाईप मध्ये सॉल्व्ह करूया सो काही सबस्टिट्यूशन आहे स्टँडर्ड ते यूज करून आपल्याला काय करता येईल एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे सो दॅट विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर थँक्यू